महाराजांचे मावळेत आपण आमच्या राजाला सुपारीच्या खाण्याचं व्यसन नव्हतं. अरे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जिवंत मार्गाचा चपळा फाडला आणि त्यांचे रणबद्ध छावे आम्ही का गुप्त आणि चंद्रपूरचे फाटीला फाडले. अरे व्यसन करायचं नक्की करा, व्यसन करायचं ना अवश्य करा, पण व्यसन देश सेवेचं करा, व्यसन माझ्या कुटुंबाच्या सेवेचं करा, अरे व्यसन राष्ट्र सेवेचं करा, अरे व्यसन खांद्यावर भोगी पथकाचं पंढरपूरच्या वारसांचे व्यसन करा. एकदा करून तर बघा नाही नका. आम्हाला व्यसन करायचंय तर हे व्यसन करा. शिवछत्रपतींच्या विचारातून आम्हाला घ्यायचंय हे घ्यायचंय की आम्हाला निर्व्यसनीपणा, आम्ही निर्व्यसनीपणा शिवछत्रपतींच्या विचारातून घेतला पाहिजे. आपल्या समोर बोलताना मला आवर्जून सांगायचंय, पुढे बोलणार आहे, पण सांगताना मला इथं गोरक्षेचा मुद्दा आवर्जून सांगायचा आहे. होय गोरक्षा, जर कोणी म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षा केली नाही तर दादांचं खोटं. छत्रपती शिवाजी राजांच्या वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही सर्वांनी इतिहास वाचलाही असेल आणि तुम्ही मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की आपल्या गावाला चांगलं वळण आहे. आम्ही ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस आम्ही घरी आम्हाला हा आवाज ऐकूचा, त्यांच्या घरी आम्ही पाहुणचार घेतला की आपल्या गावामधील मुलं असतील मुली असतील, या माझ्या ताई छोटे बांधव, खरोखर एक संस्कारी पिढी आपल्या इथे घडत आहे. शिवगर्जना आम्ही स्वतः ऐकली, त्यानंतर त्या मुलींचे व्याख्यान आम्ही ऐकले. अतिशय चांगली परंपरा लाभली. मागील 4 वर्षातील या युवकांचं फलश्रुती म्हणजे आज हे समोर बसले आमचे छोटे मावळे आणि या युवकांच्या त्या पाठीमागे हात आहे. उद्या आपल्यामधून जर कोणी पुढे जाऊन स्टेज करिअर करायला वर आलं तर त्या पाठीमागे ज्ञात आग्रह असणाऱ्या या शिवजयंती आयोजक समितीचे खरोखर हात असणार आहे. तर संत तुकाराम महाराज आपल्या आपण एके ठिकाणी म्हणतात, सर आपण तर जाणकार आहात आणि समोरही खूप वारकरी संप्रदायातील बसलेले आहेत. संत तुकाराम महाराज एक अभंग आहे, ते आपल्या अभंगात एके ठिकाणी म्हणतात, पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तंतोतंत लागू पडतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही फक्त महाराष्ट्रात नव्हे, या हिंदुस्थानातच नव्हे तर 7 समुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पाकिस्तान सारखे राष्ट्र, आपल्याला माहिती आहे पाकिस्तान म्हणजे हे तिथे आजही मुस्लिमांचं राज्य आहे, धार्मिक राज्य ते धार्मिक राष्ट्र. त्या राष्ट्रामध्ये देखील सरीने बसलेले माझ्या मनचं काही भरलीच नाही. त्या राष्ट्रामध्ये देखील माझ्या छत्रपतींबद्दल शिकवलं जातं की आदर्श राजा कसा असावा. व्हिएतनाम अगदी मोठं आमच्या महाराष्ट्रापेक्षाही लहान राष्ट्र, पण ज्याने अमेरिकेसारख्या महाबलट देशाला सळक पळ करून सोडलं, झुंजवलं आणि अखेर अमेरिकेला युद्धबंदी करावी लागली. व्हिएतनामने गोरिला युद्धाने अमेरिकेला पराभूत केलं. पण हे गोरिला युद्ध म्हणजे माझ्या शिवछत्रपतींचा गनिमी कावा, माझ्या राजांचा गनिमी कावा होता की जो जेव्हा शत्रू हा बेसावत असेल, शत्रूवर झपाट्याने वार करायचा आणि शत्रू सावध व्हायला लागला की पसार होऊन जायचं. याच गोरिला वाराने अमेरिकेला ज्यांनी पराभूत केलं ते व्हिएतनाम, ते सांगते की आमचा आदर्श कोण आहे. आदर्श त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानले. आम्ही म्हणतोय ना अमेरिका प्रगत राष्ट्र, अमेरिकेमध्ये सुद्धा सांगितलं जातं तिथे एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये देखील पीएचडी साठी एक विषय, त्या विषयाचं नाव आहे की मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. म्हणजे माझ्या राजाबद्दल संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आम्हाला तंतोतंत लागू पडतो की पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. मग पुत्र कसा असावा? पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. अरे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा. पुत्र स्वामी विवेकानंदांसारखा असावा. तर पुत्र आमचा भगतसिंगांसारखा असावा. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांनी फाशी घेतली. फाशी दिली त्यांना इंग्रजांनी का? देशासाठी त्यांनी हसत प्राणपणाला लावले. स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये, अमेरिकेच्या शिकागो इथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये माझ्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करून हिंदुत्वाची भव्य पताका फडकवली. म्हणून छत्रपती शिवराय, संभाजीराजे, स्वामी विवेकानंद यांच्यासारखा पुत्र आम्हाला हवा. नाहीतर आमच्या आजच्या मुलांविषयी आम्हाला म्हणता येईल त्यात आम्ही देखील आलो. पुत्र होई ऐसा गुंडा ज्याच्या हाती हिरो होंडा, माय बापाला घाली धोंडा, बायको पुढं घोडी गोंडा.
मात्र यात आमचाही दोष नाही. अभाव कशाचे? सरांनी सांगितलं संस्कार. सरांचा मुद्दा आम्हाला पटला म्हणून हा विषय मी मांडला. संस्कारच याला कारणीभूत आहेत. महत्वाचा संस्कार तदनंतर मी आपल्याकडे येईलच. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय अभ्यासत असताना, शिवरायांचं जीवन चरित्र अभ्यासत असताना आम्ही युवकांनी आज या शिवजयंतीच्या दिनी काय घ्यायला हवं शिवचरित्रातून? तर मला तरी वाटेल की निर्व्यसनीपणा आपण नक्कीच घ्यायला हवा. माझ्या शिवाजी राजांना सुपारीच्या खांद्याचं देखील व्यसन नव्हतं. निर्व्यसनी होते आमचे राजे. आमच्या राजाला सुपारीच्या खांद्याचं व्यसन नव्हतं आणि त्यांचे मर्द मराठी मावळे आम्ही आज कोणत्या व्यसनात दूर ठेवतोय? दारू, गांजा, तंबाखू, सिगरेट, गुटखा. संत कबीरांचा एक दोहा आहे माता मावलांनो, दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. अपने ही कमर का दाम जाके मुंह में मिट्टी आती है, मुंह में मिट्टी आती है. आणि खरे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपण आमच्या राजाला सुपारीच्या खाण्याचं व्यसन नव्हतं. अरे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जिवंत मागाचा चपळा फाडला आणि त्यांचे ते रणमर्द छावे आम्ही का गुटखा आणि तंबाखूचे फाकीले फाडले. अरे व्यसन करायचं नक्की करा. व्यसन करायचं ना अवश्य करा, पण व्यसन देश सेवेचं करा. व्यसन माझ्या कुटुंबाच्या सेवेचं करा. अरे व्यसन राष्ट्र सेवेचं करा. अरे व्यसन खांद्यावर भगवी पताका पंढरपूरच्या वारीचं व्यसन करा. एकदा करून तर बघा नाही नशा. आम्हाला व्यसन करायचंय तर हे व्यसन करा. शिवछत्रपतींच्या विचारातून आम्हाला घ्यायचंय हे घ्यायचंय की आम्हाला निर्व्यसनीपणा, आम्ही निर्व्यसनीपणा शिवछत्रपतींच्या विचारातून घेतला पाहिजे. आपल्या समोर बोलताना मला आवर्जून सांगायचंय, पुढे बोलणार आहे, पण सांगताना मला इथं गोरक्षेचा मुद्दा आवर्जून सांगायचा आहे. होय, गोरक्षा. जर कोणी म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षा केली नाही, तर दादांचं खोटं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही सर्वांनी इतिहास वाचलाही असेल आणि तुम्ही बघितलाही असेल. सरांनी सांगितलं इतिहास वाचत नाही म्हणून चित्रपट काढावे लागतात आणि चित्रपटातून किंवा मालिकांमधून आपण ते अभ्यासही असेल. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे हे विजापूरच्या राज्यात गेले. छत्रपती शिवरायांचे वडील राजे शहाजी विजापूरचे एक मोठे प्रस्थ होते. विजापूरचे ते सरदार होते आणि विजापूरच्या सरदारांमध्ये शहाजी राजे होते. त्यावेळेस शहाजी राजेंनी शिवाजी राजेंना विजापूरला गेले आणि विजापूरच्या दरबारात त्यांना जायचं होतं. मात्र राजे पुढे गेले, शहाजी राजे पुढे गेले आणि शिवाजी राजे पाठीमागून जाणार होते. राजे लहान होते. राजे विजापूरचं निसर्ग सौंदर्य बघत बघत निहाळत चालले होते. राजे जात असताना त्या राजमहालाकडे जात असताना, विजापूरच्या आदिलशहाच्या राजमहालाकडे जात असताना त्यांना वाटेत दिसलं की एक कसाई गाईच्या मानेवर सुरी फिरवत होता. त्यावेळेस आमचे छत्रपती शिवाजी राजे बालवाद होते. अवघे 14 वर्षाचं लेकरू ते. छत्रपती शिवाजी राजेंनी त्यांना सांगितलं हे चुकीचं आहे, तुम्ही हे करू शकत नाही. गाईच्या मानेवर सुरी फिरवायची नाही. तो खाटी, तो कसाई, तो कशाचा घाबरतो? तो विजापूरचा प्रवासी होता. त्यानं सांगितलं की आमच्या धर्मामध्ये गाईला कापणं जायचे, अटकक्षणी करायचे. आमचे छत्रपती शिवाजी राजे, जर तुमच्या धर्मामध्ये गाईला कापणं जायचं असेल तर आमच्या धर्मामध्ये गाय कापणं जायचे. आणि छत्रपती शिवरायांनी त्याचा हात तिरच कलम केला. हा विषय मी मंचा सांगत नाही, तुम्ही इतिहास वाचून बघा. शिवरायांना त्यावेळेस आदिलशहाच्या दरबारात हजर करण्यात आलं. छत्रपती शिवराय हे शहाजीचे पुत्र होते. हे आदिलशहाला त्या क्षेत्रातही माहित नव्हतं. त्याला माहित नव्हतं. त्यावेळेस त्याने आदेश दिला की याने बदसलुकी केली, याने बदसलुकी केल्या कारणानं आमच्या मानमर्यादेत भंग झालाय. यानं आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यातील नागरिकांचा हात कलम केलाय, याला शिक्षाही मिळणार. त्यावेळेस छत्रपती शिवरायांसाठी आदिलशहाच्या दरबारात असणारे सर्व मराठी सरदार एका बाजूला झाले आणि त्यांनी तलवारी उचलल्या होत्या. हा इतिहास आहे. छत्रपती शिवराय म्हणजे आद्य गोरक्षक आहेत आणि त्या आद्य गोरक्षकांची शपथ आम्हाला, आम्ही गोरक्षणाचं कार्य करतो. आणि मी विनंती करतोय माझ्या गोरक्षक बांधवांना की आपण हे कार्य अविरत केलं पाहिजे. आमच्या घरात जशी माय दिसते तशी आमच्या गोठ्यात आम्हाला गाय दिसली पाहिजे. 4 पैशासाठी लाचार होऊ नका. आमची माय म्हातारी झाली म्हणून आम्ही आमच्या माईला कोणी विकलोय का? आम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत. आम्ही आमच्या माईला जेवढा जीव लावतो तेवढा जीव आम्ही आमच्या गाईला लावू. 4 पैशासाठी गाईचं पतन होऊ देऊ नका. आम्ही बघितलंय, आम्ही डोळ्याने बघितलंय की ज्यावेळेस आम्ही गोवंश असेल किंवा गोमाता असेल, ज्यावेळेस खाताच्या दावणीला जाते
माता माऊल्यांनो, अहो तिचं गोष्ट तिचं मटण तर विकलं जातं, मांस तर विकलं जातं, पण तिचं कातडं अगोदर सोलावं लागतं. कातडं सोडल्यानंतर काय जीवमत असेल त्या मुक्या प्राण्याचा. आपल्या सर्वांना माहिती आहे, मुलं जर जन्माला आलं ना त्याला आईच्या दुधाच्या ऐवजी सर्वात पहिला गोळा हा गाईच्या दुधाचा द्यायच्या. आणि माता माऊलींना माहिती आहे, ती माता माऊली गाईला आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. त्या गाईला कसायच्या दावणीला 4 पैसे लालची पोटी विकू नका. मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही गाईचं पालन पोषण केलं पाहिजे. आणि आम्ही आदर्श घेतोय. कोणाचा आदर्श घेतोय? आमच्या छत्रपती शिवरायांचा आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा आदर्श आम्ही पुढे चालवला. म्हणून सांगतो की गोरक्षाचं काम जे करतात ना, यांना खरंच यांचे मनपूर्वक धन्यवाद. मी त्यानंतर सांगू इच्छितो, आमचं दत्ता भाऊंचं बोलणं झालं की आरती चहा पाणी घेताना त्यानंतर विषय निघला तर मी ते बोलणं आपल्यासमोर मांडतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठीचे होते का? नाही. मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय त्या स्वराज्याचं नाव त्यांनी शिवशाही नाही ठेवलं, त्यांनी भोसलेशाही नाव नाही ठेवलं सर, त्यांनी मराठीशाही नाव नाही ठेवलं. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं नाव काय होतं रे ताई? काय नाव होतं त्यांचं? सामायिक होतं नाव काय होतं शिवरायांच्या राज्याचं? स्वराज्य. पण काय? हिंदवी स्वराज्य. त्यांच्या राज्याचं नाव होतं हिंदवी स्वराज्य. 18 अवतार आणि 12 बुद्धांचे स्वराज्य होतं. सारी माळी कोळी महार मान सांबार कुंभार वांजारी कामठी तकारी मराठा धनगर या राज्यामध्ये जो राहतोय तो प्रत्येक जण 18 अवतार असेल 12 बुद्ध असेल या सर्वांचं राज्य रयतेचं राज्य माझ्या राजानं स्थापन केलंय. इथे कोणताही जातीभेद नव्हता. मी सांगू इच्छितो की जातीत विभागून स्वतःची माती करून ठेवू नका. प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान असतो. आम्हालाही आहे, तुम्हालाही असेल, प्रत्येकाला असेल आणि तो असायलाच हवा. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. पण जात म्हणूनही पुढे एक काही गोष्ट असते, ती गोष्ट माणुसकी आहे. त्या पुढे आम्ही धर्म आणतो. धर्म आणि माणुसकी या गोष्टीचे तारतम्याच्या बाजूला सांगतो की जातीपातचं राजकारण विसरून जा. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हल्ली जातीचं तेढ निर्माण करून जातीचं भांडण लावून जातीपातचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात हे राजकारणी लोक. यांच्या नादाला लागू नका. जेव्हा छत्रपती शिवरायांची जयंती तेव्हा स्वतःच्या पायातील राजकीय पादत्राणे हे बाहेर ठेवायचे. एक दिलानं फक्त छत्रपती शिवरायांच्या सच्चा मावळा म्हणून या जयंतीत सहभाग व्हायचं. कुठली जात कुठली पात इथे आणायची नाही. इथे आम्ही छत्रपती शिवरायांचा सच्चा मावळा म्हणून यायचं. मला तुम्हाला सांगावं वाटेल की आम्हाला एक आज हिंदू म्हणून यायची गरज आहे. हे आहेत ना, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. पण सर मला सांगायचं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत म्हणजे आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. आम्हाला कोणत्याही धर्माचा अजिबात द्वेष नाही. आम्ही आमच्या धर्माप्रती कट्टर आहे. आम्हाला असं नाहीये की आम्ही हिंदुत्ववादी म्हणजे मुसलमान आमच्या विरोधक आहे. नाही, अजिबात नाही. मुसलमान जर आमचा विरोधक असता तर देशाच्या राष्ट्रपती पदावर आम्ही त्यांना बसवलंच नसतं. या हिंदू बहुल आहे ना, हिंदुस्थान हिंदू बहुल आहे. देशाचे उपराष्ट्रपती 10 वर्ष हमीद अन्सारी होते. देशाचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होते. देशाचे पंतप्रधान पदावर त्यांना नेऊन ठेवलं होतं गुलाम नबी आझाद. आम्ही ज्यांचं तबला आणि सना ऐकतो झाकीर हुसेन आणि बिस्मिल्ला खान आमचे मुस्लिम आहेत. आमचा विरोध हा कधी राष्ट्रभक्त मुसलमानांना नव्हता आणि नसणारे जे देशद्रोही हिंदुस्थान मध्ये या भारतामध्ये राहून जे भारताला किडीसारखं पोखरायचे बघतात त्यांना आमचा नक्की विरोध असलेले. डोक्यावर टोपी घेऊन फिरणारा आमचा अजिबात दुश्मन नाही, तर डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा आमचा नक्कीच दुश्मन असणार आहे. आणि आम्ही त्याचा विरोध हमेशा करणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी म्हणजे आम्ही मुस्लिम विरोधक नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. अरे कंधों से बढ़कर कभी छाती नहीं होती. अरे मर्द मालूम, कंधों से बढ़कर कभी छाती नहीं होती और धर्म से बढ़कर कभी छाती नहीं होती. अगर दिया ही नहीं रहेगा तो बाकी का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे, जाति का क्या करोगे. छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासताना प्रकर्षानं आम्हाला हे समजून घ्यायचंय की आम्ही छत्रपती शिवरायांना एवढं का मानतो. आम्ही म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका जाती धर्माचे होते. आम्हालाही माहिती आहे की शिवरायांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम देखील होते. शिवरायांचे वकील काजी हैदर होते. आम्ही देखील मान्य
करतो, पण कधी कधी आमचा विरोध हा कोणत्या व्यक्तीला नाही, कोणत्या धर्माला नाही, तर प्रवृत्तीला आहे. आज तुम्हीच पाहता तीच प्रवृत्ती बांगलादेशमध्ये केवढी उफळून आली ना. बांगलादेशमध्ये उफळून आम्ही सेक्युलर आहेत, होय आम्ही ही धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही सर्व धर्म त्या बांगलादेशमधील हिंदूंना पळून येण्यासाठी तरी आपला देश होता. पण जर उद्या ही परिस्थिती आपल्यावर बेतली ना, आपल्याला पळून जायला देश नाही. म्हणून आपापसातील वैरभाव विसरून आम्हाला एक यायचं, एक भारतीय नागरिक म्हणून येतो. काय अडचण आहे? हिंदू म्हणून नाही एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून एक येऊ. पण आम्हाला एकत्रित व्हायचं, एक सुसंघटित व्हायचंय. छत्रपती शिवराय स्मरत असताना आम्हाला युवकांना सांगावं वाटतं की मुलींमुळे वेळे होणार तर कित्येक जण असतील, मुलींमुळे वेळे होणार तर कित्येक जण असतील, पण आम्ही वेळे आहोत ना तर आमच्या भगव्याचे, आम्ही वेळे आहोत ना तर आमच्या शिवबाचे, आम्ही वेळे आहोत ना तर आमच्या हिंदवी स्वराज्याचे. कारण एक वेळ मुली धोका देतील, पण आमचे शिवराय, आमचा भगवा आणि आमचं हिंदवी स्वराज्य आम्हाला केलापी धोका देत नाही. मित्रांनो, केलापी धोका देत नाही. छत्रपती शिवरायांचे विचार जपा. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे सांगितलं ना आता सरांनी, की माता आणि माती यांच्याशी इमान राखायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराला त्यांच्या दरबारात हजर केलं, त्यावेळेस तिची माता म्हणून पाठवणी केली. काय म्हणून पाठवणी केली? माता म्हणून पाठवणी केली. आपल्याला माहित असेल प्रसंग, जे जाणते आहात आपण, कल्याणच्या सुभेदाराच्या आज गडीला वेढा पडला. वेढा आलेला सरदार होता आबाजी सोनदेव. मावळ्यांना ऐका तुम्ही, माता मावळ्यांनो, आबाजी सोनदेवानं गड्याला वेढा दिला. गडी लढवली गेली. गडी आतून एक स्त्री लढत होती. ज्यावेळेस आबाजी सोनदेवला कळलं की स्त्रीने इतका दिवस गडी हेनरी मला विरोध केला, त्याचे मस्तकात आग गेली आणि त्यानं काय केलं, त्या स्त्रीला बंदिस्त केलं. ती स्त्री अतिशय रूपवती, लावण्यवती होती, जणू काय अप्सराच. त्याला वाटलं की शिवाजी राजेंसमोरला पेश करावं, नजराणा म्हणून द्यावं आणि यथावकाश तो छत्रपती शिवरायांसमोर राजदरबारात हजर झाला. राजदरबार सुरू झाला. त्यावेळेस आबाजी सोनदेवानं कल्याणच्या सुभेदाराच्या सुन्या राजेंसमोर पेश केला. तक्षरी कल्याणचे राजे, आबाजी सोनदेव, तुमच्या वयाची मुलीला राखतो, अजून तुम्हाला स्वराज्य समजत नाही. स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं बायका, स्वराज्यामध्ये आमचीच माता बहीण नव्हे तर परिस्थितीला देखील तोच दर्जा आहे. या उपर तुम्ही आईची गैरसलुकी केली तर राजा तुम्हाला जीवेस मारेल, म्हणजे मी तुम्हाला जीव मानत आले देईल. या उपर आईची बदसलुकी करता कामा नये. त्या माता माऊलीची त्यांनी माफी मागितली, तिची बहीण म्हणून माता म्हणून पाठवणी केली. म्हणून मला सांगावं वाटतं की स्वतःच्या आया बहिणीसोबत लग्न करणारे ते औरंगजेब आणि शहाजहान ज्यांचे आदर्श असतील, केलंय इतिहासात लिखाणे की जहानारा ही त्याची मुलगी होती शहाजहानची, त्यांच्यासोबत लग्न केलं. जर हे त्यांचे आदर्श असतील, स्वतःच्या मुलीसोबत आणि बहिणीसोबत लग्न करणारे त्यांचे आदर्श असतील, तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनला बहीण म्हणून पाठवणं करणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज आमचा आदर्श आहे. राग नको मारू देवा, नको करू माझा हेवा, अरे राग नको मारू देवा, नको करू माझा हेवा, त्याची स्मृती देवाने श्रेष्ठ मानतो आम्ही त्या जिजाऊच्या शिवा, जिजाऊच्या शिवा. मग माझा राजा आम्हाला आदर्श काय? आजही इथे जन्म घेणाऱ्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तितक्या तोंड आपसुक जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. जणू काही जन्म घेणाऱ्या प्रत्येकाच्या भाई छत्रपती शिवाजी महाराज हे नाव गुरुच इतकी मच्छा जन्माला घालते की काय. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे, ज्वाजवळचे इतिहास आहे आणि आम्हाला ते जपायचे. आणि संस्कार हे गर्भात होत असतात. आलो तुमच्या मुद्द्यावर. प्रथम मुद्दा काय होता संस्काराचा? माझ्या बहिणींनो, माता मावल्यांनो, संस्कार हे गर्भात होत असतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला देखील माहिती आहे. अभिमन्यू, आम्ही आज म्हणतो ना, आता सरांनी सांगितलं की आम्हाला वाटतंय की छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. सरांचे वाक्य आता सर बोलले ते खरे. प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात, स्वतःच्या घरात नको वाटतात, पण शिवराय घडवावे लागतात. आज आम्हाला घराघरात जिजाऊ दिसेल, पण ती जिजाऊ शिवराय घडवणारी नाही. आमच्या
आमच्या पौराणिक उदाहरणामध्ये मला सांगायचं वाटतं. झाला वेळ थोडासा, पण असू दे आता. घेतला चान्स ते घेतो बोलून तर झोपट लगेच. गर्भात ज्यावेळेस अभिमन्यू होता सुभद्रेच्या, आपल्या सर्वांना माहित असेल, तुम्ही ऐकले असेल, पण पुन्हा सांगणार आणि तुम्हाला ते ऐकावंच लागतं, कारण मी बोलत उभा आहे. सुभद्रा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची बहीण, जगाचा मालक असतो, प्रतिपालक असतो भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाचे मेवणे देखील होते. अर्जुनाचा अंश सुभद्रेच्या पोटात वाढतोय अभिमन्यू, आणि मामा श्रीकृष्ण सांगतायत सुभद्रेला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा. आपल्या सर्वांना माहित असेल ही कथा. चक्रव्यूहाचा भेद कसा करता हे सांगत असताना सुभद्रेंनी ऐकलं. मात्र चक्रव्यूहातून बाहेर कसं पडतं, चक्रव्यूहाचा भेद करता चक्रव्यूहातून बाहेर कसं पडतं हे ऐकताना सुभद्रा झोपी गेली आणि तिथेच इतिहासानं पलटी खाली. यथावकाश युद्ध झालं, कौरव पांडवांचं. चक्रव्यूह रचले गेले. त्या चक्रव्यूहाचा भेद करण्याकरता अर्जुन उपस्थित नसल्यामुळं चक्रव्यूहाचा भेद आमच्या म्हणून केला. मात्र चक्रव्यूहाचा भेद केल्यानंतर चक्रव्यूहातून बाहेर कसं पडतं हे ऐकताना सुभद्रा झोपी गेली होती आणि ते आमच्या गर्भातल्या अर्जुनाला ऐकलं नव्हतं, म्हणून चक्रव्यूहातून त्याला बाहेर पडता आलं नाही आणि त्याला तेथेच वीर मरण पत्करावं लागलं. संस्कार कुठे होतात? संस्कार गर्भात होतात. दुसरं उदाहरण माझ्या छत्रपती शिवरायांचे. ज्यावेळेस आमच्या आऊसाहेब बरोबर होत्या त्यावेळेस सांगितलं जातंय की आमच्या आऊसाहेबांनी रामाच्या आणि भीमाच्या कथा ऐकल्या, आऊसाहेबांनी श्रीकृष्णाच्या कथा ऐकल्या, संत तुकोबा ज्ञानोबरायांचे अभंग श्रवण केले. छत्रपती शिवराय ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं, अरे ज्यावेळेस आपण ऐकता की रामानं जसं त्या रावणाला मारून रेतीला सुखी केलं, भगवान श्रीकृष्णानं जसं त्या कंसाला ठार मारलं आणि प्रजेला सुखी केलं, तसं तुम्ही देखील राजे त्या यवनांचा निपात करा आणि या प्रजेला सुखी करण्याचं कार्य हाती घ्या. आणि राजेंवर हे संस्कार झाले आणि हे संस्कार द्यायचं काम माझ्या माता मावल्या आणि तुमच्याच हातात आहे. अरे आमचा मुलगा नाही शिवाजी म्हणला तरी चालेल, माता मावल्या लक्ष द्या. आमचा मुलगा नाही संभाजी म्हणला तरी चालेल, आमचा मुलगा नाही स्वामी विवेकानंद बनला ना तरी चालेल, आमचा मुलगा नाही शहीद भगतसिंग म्हणला तरी चालेल, पण आमच्या मुलाला ज्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या विचाराचा एक सच्चा वारसदार बनवा. हे तुमच्या हातात आहे. छत्रपती शिवरायांचा वारसदार असा बनवा की माझा मुलगा कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही, माझा मुलगा परिस्थितीला माते समान झालेल. आणि हे तुम्ही संस्कार देऊ इच्छिता आणि ही जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर आहे. माता मावळीला हे संस्कार द्यायचं काम तुमचं. विमोवाची म्हटलं ना, यात आमचाही काही दोष नाही. वाक्य म्हटलं होतं की आमचा आजचा मुलगा म्हणजे पुत्र होई ऐसा गुंडा, ज्याच्या हाती हिरो होंडा, माय बापाला घाली धोंडा आणि बायको पुढे गोळी गोंडा. ही उदाहरण इथे. त्यात आमचेही दोष नाही. संस्कार कधी काही संस्कारही द्यावे लागतात आणि हे काम तुमचे. आता छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना अंधश्रद्धा विषय आवर्जून मांडणार आणि तुम्ही मांडताना आपल्याला एक उदाहरण सांगितलं. राजाराम राजे छत्रपती शिवरायांचे दुसरे चिरंजीव ज्यावेळेस जन्माला ना त्यावेळेस ते पालथे जन्माले. त्यावेळेस काही मंडळी छत्रपती शिवरायांकडे फिरत आली. त्यांनी राजेला सांगितलं, राजा अपशब्द झालाय. राजे म्हटले, काय झाले? राजे आपले धाकटे चिरंजीव पालथे जन्माले. राजे म्हटले, मग आता? ते म्हणजे आपल्याला सुवर्ण दान करावं लागेल, आपल्याला गोदान करावं लागेल. राजे म्हणजे कोणाला? ते म्हणजे ब्राह्मणांना. राजे तक्षणी सांगितलं. राजेंनी 350 वर्षापूर्वीचा विज्ञानवादी दृष्टिकोन माझ्या राजांनी मांडला. माझ्या राजांनी सांगितलं, अरे ज्या ती माझा राजाराम पालथा जन्मलाय, त्या ती माझा राजाराम यासाठीच पालथा जन्मलाय. मोगलाई तो पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. अंधश्रद्धा पाळू नका. छत्रपती शिवरायांना आदर्श माना. छत्रपती शिवरायांचा हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर घेऊ. मी हमेशा एक उदाहरण सांगत असतो आणि तुम्हाला मी त्यावरून सांगेन, कारण इकडची संख्या जास्त आहे त्यामुळे मला ती उदाहरण जास्त सांगावं वाटतं आणि मी सांगतो. उदाहरण असं आहे की आपल्या आजकालच्या ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा एवढी फोफावत चालली आहे, ज्यामध्ये भूतबाधा असेल
अंगात येण्याचे प्रकार असतील, वास्तुशांती ग्रहशांती आमच्या मार्गाने चिटकवून दिले की आम्ही ते करतो ते करताना कर्ज काढतो कर्ज फेडतो घेत. तर मला सांगा अंगात आमच्या का बरं येतं? तुम्ही कधी बघितलंय? पाहिजे तुम्ही कधी बघितलंय? मला असं का बरं वाटतं की मी कॉलेजमध्ये शिकत असताना इथं बरेचसे विद्यार्थी आहेत, मी हा विषय मांडला होता त्यांनी तो ऐकला देखील असेल. अंगात कधी ब्राह्मणाच्या स्त्रीच्या अंगात आलं तुम्ही कधी बघितलं का आजपर्यंत? मारवाड्याच्या महिलेच्या कधी अंगात आलं तुम्ही बघितलं का कधी आजपर्यंत? कधी सिंधी बायाच्या किंवा मुसलमान बायाच्या अंगात आलं का? मग आमच्याच आबाऊच्या आया बायाच्या अंगात काय येतं? काय येतं आमच्या अंगात? मी रूढीवादी आहे, मी प्रतिगामी देखील आहे, पण जिथं श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय तिथं मी श्रद्धा निवडेल, अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आम्हाला मान्य नाही. असं विषय निघला म्हणून सांगतो, ओघात खरंच होतं पुढं, पण विषय निघला म्हणून आवर्जून सांगतो. आणि खरा विषय माझ्या विषयावरचा विषय तुम्हाला ऐकू जरी नसेल वाटलं तरी मी तो ऐकणार. काय होतं, मी 12वीला होतो. 12वीचा अभ्यास सरासरी 12वीला असलेला आपल्याला माहिती ग्रामीण भागातला मी तुमच्यासारखा ग्रामीण बोलणारा. आमच्या बहिणीला वर्षभर अभ्यास करतात, तर आम्ही परीक्षा जवळ आली आम्ही अभ्यासाला बसलो. जर तशी परीक्षा जवळ आली तस तसं मग आमचं मग होतं आम्ही अभ्यास करत आणि अभ्यास करीत नव्हतो. इकडे तिकडे अभ्यासाला बसलो. आता विषय आमच्या घराशेजारच्या मावशीच्या अंगात येण्याचा मावशी आम्ही अभ्यास करतो काय खरंच आम्ही अभ्यास करतो तर अभ्यासाला लागलो नाही म्हणून. आता ना डिसेंबर महिना आला, शेवटचे दिवस होते म्हणून ना मस्त पाठ उठून अभ्यास करू आपले अभ्यास करू. आम्ही अभ्यासाला बसलो. 2-4 दिवस 2-4 दिवस मास्तर असा अभ्यास केला वाटलं वा आपण मार्ग चांगले घेण्यात गेल्या मागून व्हायला पण अभ्यासाला उशिरा लागलं मार्ग चांगले पडते. शाकुटीने अभ्यास सुरू केला. तर काय माहिती पुढे याची म्हणजे काय होतं आमच्या समोर 4 दिवसांनी आम्ही बघितलं पोलीकडनं घरात घे मोठमोठ्या आवाजाची आमचा अभ्यासाचं लक्ष झालं विसरी. मित्र होता ठीक आहे दिगांबर बरं ठीक आहे नाही दिगांबर असतो काय ठीक आहे म्हणलं ठीक आहे दिगा म्हणला मोठे पाटील काय तर म्हणला मोठे पाटील मला त्यांनी माझ्या नावाने सांगा म्हणला मोठ्या म्हणलं बोल ते म्हणलं बघ ना पोलीकडे कसं ते बाया अंगात आले अभ्यास व्हाय ना म्हणलं हा मंगरी ते म्हणलं चला त्या मावशीकडे तुला मावस हातात काय मावशीकडे गेला त्या बाया किती म्हणलं बघ ना हातात ते बघ ना म्हणे कसं दिसतोय वाटतं कधी गेला म्हणलं नाही. एक दिवस झालो, दुसऱ्या दिवशी 2-4 दिवस पुन्हा आमच्या असेच गेले. मावशी पुन्हा अंगात आलो ना मग तो लई ह्या 4-5 भक्तीने समोर बसलेल्या मावशी चार आडत्या म्हणजे नाव सांग बरं आता अभ्यास केला नव्हता. आता अभ्यास केला नव्हता राग आमच्या आम्हालाच होता. पुढे मावशी जायची भेट घ्यायची बघायला नक्कीच जाऊ गेलो आम्ही. सरांना माहिती आहे आम्ही तिथे गेलो विठ्ठल सर यांना माहिती हा विषय. आम्ही गेल्यानंतर बघितलं तिथला प्रसंग सांगतो. ज्यांना माहिती असेल यांना माहित नसेल. बांधवाला तिथला प्रसंग असा होता, एक बाया होती आमच्या तिथल्या मावशी होत्या त्यांचे केस असे पुढे पडलेले होते. 4-5 काय 10-12 बाया त्यांच्या मोहरी बसलेल्या आपण त्या समस्या सांगत होत्या. आणि त्या समस्या निवारण कोण करत होती ती बाया त्या मावशी करत होत्या. त्यांच्या अंगात आलं होतं ना जगदंबा त्यांच्या अंगात आली. मी बी गेलो गेला सर मी असं उभा राहिलो खरंच गेली काय काढतो दादा काम घेतलं बाबा उभं राहिले कोपऱ्यात हे बघतील म्हणजे काय काम आहे खर्च विचारला आपण काय देऊ प्रश्न विचारशील तुमची काय प्रश्न आहे देवी ती त्यांच्या अंगातून जगदंबा येतील तुम्हाला तर माहिती आहे तिला सगळं येत असणार ना मग जगत जननी येते तिला सगळंच कळत आहे म्हणलं मग काय थोडासा विषय आम्हाला येऊ ना. मी 8चा विद्यार्थी होतो. 8चा विद्यार्थी मी 12 आर्ट मधून काढलेली गेलो मोरी बसलो. माझा राज्यशास्त्र विषय होता. राज्यशास्त्र विषयाला माझा गेलो मोरी बसलो. मी म्हटलं एक प्रश्न होता देवी मी म्हणलं बोल ना मग देवीच्या भक्तीने म्हणलं बोल देवी जरी अशी बोलत होती आपल्या मागं देवी थोडं चालूच ठेवलं. कापूर गेला तिने कापूर खाल्ला तिने होता असा तो आधीला ठिकाणी वाटलं तुला मला वाटले माझा आले तरी थांबलं दोघं जण काय प्रश्न आहे मी म्हटलं काय नाही
तेवढे बोला. मी म्हणलं ते राज्यसभेचे खासदार निवडण्याची असतात ती प्रक्रिया कशी असते, बरं प्रक्रिया असते कशी ती जाऊन आपण नेमकी संख्या किती असतील. जीवने काय केलं ह्या झिच्यावर केल्या. म्हणून चॅप्टर माझ्या लक्षात पण एवढं सांगा तुम्ही. जीवने झिच्यावर केल्या. जीवने आमच्याकडे बघितलं. ती म्हणून सगळं माहिती असेल ना मावशी, खरे की नाही. आम्हाला जीवी आली तिला का माहित नसणार आहे. अहो जयाची असत ते जहाजाचे पान तिच्या पान हलत नाही. श्वास माणूस घेऊ शकत नाही, काय शक्य नाही. पण देवीने काय केलं आमच्या प्रश्न उत्तर द्यायच्या सर तिने काय केलं केस वर केले. सर केस देवी काय म्हणले माहिती का, इथं कोणतरी पापी आलेलं सगळ्यात बाय आमच्याकडे बघायला. काय करणार आपलं, तू पापी मी पापी दोघच पापी. आता काय आता मार खाऊ आपण. काहीच नाही. माणसं हातात खाला तरी बरं राहिला, बायाच्या हाताने खावं लागला. मग आम्ही गेलो निघून गेलो ना आम्ही मग त्याला काही त्रास दिला नाही. आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मावशी आमच्या दारात हजर. प्रश्न संपत आला काय विषय नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मावशी आमच्या दारात हजर. मावशीनी आमच्या दारात आल्याला काय सुरू केलं, शिव्या. मला शिव्या घातल्या. शिव्याची लाखोली वाहिली. मी शिवाय ऐकून घेतल्या. मावशीला म्हणलं मावशी घरात या चहा घ्या. मावशी म्हणल्या असा कसा बिल्ला द्या तुम्ही, तुला इतक्या शिवाय तुम्ही चहा प्या. म्हणून माझ्यासारखा बिल्ला द्या मी, तुम्ही घरात या चहा प्या. मावशी माझ्या घरात आल्या चहा प्याल्या. त्यांना म्हणलं मी तुम्हाला सोडा तुमच्या घरापर्यंत येणार आहे. त्या म्हणलं नगर मी जाते मी घर टाकते. नाही म्हणलं मी येणार आहे. त्यांच्या घरी गेलो. त्यांना घरात गेल्यावर मी त्यांना विचारलं मावशी तुम्ही जर खरं सांगितलं नाही ना तर मी रोज येणार तुम्हाला परेशान करणार. खरं खरं सांगा विषय सर देताय विषय अंधश्रद्धा देताय. मला कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचायची नाही. आई मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. पण विशेष श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा आहे. त्या मावशीने माझे उत्तर सांगितलं. ते उत्तर मी तुम्हाला सांगतोय. त्या मावशीने मला सांगितलं होतं हे कोणालाही सांगू नको. मी त्यांना म्हटलं मी कुणालाही सांगणार नाही. त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगतो तुम्ही देखील कुणाला सांगू नका. त्यांनी मला सांगितलं काय होतं माहिती. त्यांनी मला सांगितलं अरे ज्यावेळेस बाबा रामेश्वर मी लग्न करून आले जुना काळ हा मी लग्न करून घरी आले त्यावेळेस काय सांगू माझी सासू माझ्या नवऱ्याच्या कानात फिर करायची. गेलं काठी घ्यायचं मागचं पुत्र मला फटाफट. माझी ननद येऊन जाऊन त्याच्या तोंडाला लागायची. ते यायचं ते सगळा राग माझ्यावर काढायचं. मग मी गेले रुसून माहेरी. मग आईने मला दिले कानमंत्र. आईने सांगितलं की नवऱ्याने हात उचलला त्या अंगात दिली आणायची. ती म्हणली यानं का होईल. आई म्हणजे घरी जा रिझल्ट बघ. मी इकडे आले. जसं माझ्या 4-5 दिवस माझे चांगले गेले. पण 6व्या दिवशी सासूला कुठं संपत आहे ती गेलं माझ्या नवऱ्याला लावून नवऱ्याला काठी घेऊन नवरा मला मारणार की त्या सुरू केलं देवी म्हणे आता त्या दोघींचं काय. पण ही एवढं मला पाठ पडते. विषय अंधश्रद्धेचा होता तुमच्या समोर मांडलाय. हाशी मजा असेल पण विषय रिअल होता. मला तुमच्या समोर मांडावाचा वाटला. श्रद्धा अवश्य असावी. आमची श्रद्धा आहे देवांचा. आम्ही देखील विचार करू. आम्ही देखील त्यांना मानतो. आम्ही अस्तित्व नाकारत नाहीये. पण श्रद्धेसोबत अंधश्रद्धेला खत पाणी घालू नये हे आमचं म्हणणं. आमच्या अंगात अवश्य आले पाहिजे. आमच्या अंगात आल्या पाहिजे राजमाता जिजाऊ ज्यांनी घडविले स्वराज्य शिवशिव. आमच्या अंगात आल्या पाहिजे माता भीमाई ज्यांनी या देशाला रत्न दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं. अरे आमच्या अंगात आल्या पाहिजे सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळं आज तुम्ही इथपर्यंत आला. ज्यांच्यामुळे आज महिला सशक्तीकरण घडतंय. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले करून दिली. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. तर आज त्यांनी तुमच्यासाठी शिक्षणाचे कावडे खुली केली. हे आमच्या अंगात आल्या पाहिजे. हे आमच्या खऱ्या देव आहे. छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अभ्यासाला हे विषय आवर्जून माझ्या माता माऊलीने लक्षात घ्या. मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. पहिलेच सांगितलं तुमच्याशी गप्पाच मारणार. तुमच्याशी मी हितगुजच साधणार आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये जर सात्विक कन्या रत्न आणि पुत्र जन्माला ना त्याचा युगापर्यंत आपल्याला हरिक वाटतो. आणि मग आम्हाला काय आमची मुलं कशी घडतील ते सांगितलं की आम्हाला त्यांना संस्कार देणं अभिप्रेत. मला माहिती वेळ झालेला आहे कारण कार्यक्रमाला 9ला सुरुवात झाली. तर नंतर वेळ होत 10:30 वाजले. मी उभा राहिलो. मी देखील लांबवायला लागलो. पण मी आखडता घेणार आहे. मी इथंच थांबणार आहे. माझा एकच विषय मान्य करायला
मांडायला मुद्दे भरपूर आहेत, पण एक मुद्दा मांडणार आहे आणि नंतर मी देखील थांबणार आहे. मला सांगायचंय की शिवराय हे राजकारणाचा विषय नाही, मोगाशी सांगितलंय. आणि स्त्री पुरुष समानचा विषय सांगताना मला सांगावं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्त्री पुरुष समानतेला धारा दिला नाही. त्यांना असं वाटत नाही की आपल्या घरातील महिला राजकारणात बाहेर याव्यात. वाटलं त्यांनी अवश्य आणल्यात. आपल्याला माहिती की महाराणी येसूबाई स्वरांचा राजगड हाकवायच्या. शिवरायांच्या दुसऱ्या सुनबाई महाराणी ताराबाईंनी पती निधनानंतर तब्बल 7 वर्ष स्वरांचा राजगादी सांभाळली. त्यांनी या औरंगजेबाला सलग उपयोग करून सोडलं. त्यांच्याविषयी मुघल दखलकार खापी खान लिहून ठेवतोय. रामराणी रणरंगी कृत झाली, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. त्याने सांगितलंय. म्हणून सांगावं वाटतं की आजच्या मुली कशातही कमी नाहीत. ऐकले मी तुमचे भाषण ऐकलो. आजच्या मुली कशातही कमी नाहीत. सत्ताकारण असो, राजकारण असो अथवा समाजकारण असो, प्रशासकीय विभाग असो, मुली कुठेही कमी नाहीत. आम्ही बघितले की देशाच्या पंतप्रधान पदावर मुली पोहोचतात. इंदिरा गांधी यांचं नाव. देशाच्या राष्ट्रपती पदावर महिला पोहोचतात. आमच्याच महाराष्ट्रातील महिला प्रतिभाताई पाटील. महिला कुठेही कमी नाहीत. प्रशासकीय क्षेत्राकडे बघितलं तर महिला डॉक्टरेट, इंजिनियर, कलेक्टरेट. आम्ही जर समाजकारणाकडे बघितलं तर आम्हाला दिसून येतं की नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर असतील, त्यानंतर स्वर्गीय शिंदे सपकाळ असतील, आनंदांचा मायमाऊली. म्हणून सांगतो तायड्यांनो, घाबरू नका, शिका. पण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहत असताना एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतोय, आपल्या बापानं आपल्याला जे शिकवण्यासाठी टाचा झिरवल्यात, आपल्या मातेनं आपल्याला 9 महिने 9 दिवस जे पोटात वाढवलंय, त्यांच्या कष्टाची जाणीव असू द्या. कधी कोणत्याही आमिषाला भूलथापाला बळी पडू नका. आपल्या बापाची मान 4 चौघात खाली जाईल असं कदापि वागू नका. उलट आपल्यामुळे आपल्या बापाची मान ताठ राहिली पाहिजे हे सदैव लक्षात असू द्या. त्या छत्रपती शिवरायांना अनुसरा. त्यांचा जयंती दिली, त्यांच्या जयंतीने आज शपथ घ्या की मी माझ्या वडिलांचे आदर्श सुकन्या, माझ्या आई वडिलांचे आदर्श सुकन्या म्हणून मी माझ्या गावाचं, माझ्या आई वडिलांचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करीन. मी कुठेही माझ्या वडिलांच्या मान मतराबामध्ये आणि इब्रतीमध्ये डाग लागू देणार नाही. हल्ली लौक्याचं प्रमाण वाढलंय, त्याचा विषय राहू द्या, पण आम्ही आमच्या आई वडिलांची इज्जत, वडिलांचा मान मतरा कधी कमी होऊ देणार नाही. याकडे प्रकर्षानं कटाक्षानं लक्ष द्या. अभ्यास करा, पुढे जा, शिका आणि स्वतःच्या पायावर उभं असतं. नाही लग्न केलं तरी चालेल, गेली तरी सध्या कुठे मुली भेटतात. तुमचा सध्या संख्या कमीच आहे, त्यामुळे मागणी जरी वाढली असली तर आवाज कमीच आहे. तुम्हाला शिक्षणाच्या खूप संधी आहे. आमच्या हे बोलायचा विषय नाही, पण आपल्याला माहिती आहे की मुलींनी शिकायला पाहिजे. तुम्ही संधीचं सोनं करून घ्या. तुम्हाला संधी आलेली आहे. पहिलं कसं होतं, माझ्या क्लासमेटचं लग्न झालं काय नो, आज एक काठाते, एक बोटाते, एक पोटाते, माझ्या क्लासमेट मुली. माझं गेल्या वर्षी झाले. विषय आहे की स्त्री भ्रूण हत्याचा विषय हा. व स्त्री भ्रूणाच्या मागच्या काळात भरपूर झाल्या. आज आम्ही सुधारलो, आम्हाला आमची चूक सुधारायची आहे. म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा. तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो ही गोष्ट. आणि सरांनी छावा पिक्चरचा उल्लेख केला. आमचे तरुण बांधव इथे भरपूर आहेत, गेले असतील, तुम्ही चित्रपट पाहिलाही असेल, पण ज्यांनी नाही पाहिला त्यांच्यासाठी आवर्जून सांगतो की स्वतःच्या लहान लहान मुलांना घेऊन जा आणि छावा पिक्चर अवश्य बघा. देव, देश आणि धर्म यासाठी माझ्या राजानं, स्वराज्यासाठी माझ्या राजानं कसं बलिदान दिलंय, किती अनवित अत्याचार सहन केले, पण नाही सोडला त्यांनी हिंदू धर्म. त्यांनी हे सगळं का सहन केलं असेल? फक्त आणि फक्त धर्मा खातीर, स्वराज्या खातीर, आबासाहेबां खातीर. त्यांना माहित होतं की मी जर धर्म, त्यांना औरंगजेबाने 2च प्रश्न विचारले होते. फक्त 2 प्रश्न, आमचे कोण कोणते सरदार तुला सामील आहेत ते सांग, आणि तुला मुस्लिम धर्म स्वीकारला तर आम्ही जान बक्षीस देऊ.
पण माझा राजा बदला नाही. माझा राजा काय होता हे जर तुम्हाला बघायचं असेल, वेळ झालाय, मी आकर्षक गेलो, मी थांबणार आहे. मी तुम्हाला सांगतोय, जर हा जर तुम्हाला शिवछत्रपतींचा माझ्या शंभरचा इतिहास अनुभवायचा असेल तर हा पिक्चर आपल्या घराघराला, माझ्या माता मावल्यांना, आमच्या लहान मुलांना आवश्यक घराघरात सगळं पाहण्यासारखा चित्रपट आहे आणि तो तुम्ही नक्कीच बघायला हवा. असं इशारा झाला आम्हाला, इशारा आणि इशारा जिथे मिळाली तो उडाले, आम्ही देखील बघितले, आम्ही थांबणार आहोत. पण माझ्या सर्व रणमाता मावळ्यांसाठी मला जाणता एक म्हणायचं आहे, माझा पताका मावळा शिवरायांचा गड आहे. माझा पताका मावळा शिवरायांचा गड आहे आणि हृदयाचा बाले किल्ला मन राजगड आहे. राजा शिवाजीला किल्ला आमच्या हृदयात बांधला, राजा शिवाजीला किल्ला आमच्या हृदयात बांधला. अरे झाला किती हल्ला तरी अभेद्य राहिला. अरे कुणी किती करा वार नाही घेणार माघार. अरे कुणी किती करा वार नाही घेणार माघार. अजूनही बोत झालंय माझ्या शिवबाची तलवार, सामन्यामधून वादे आमच्या शिवगंगा खळा खळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुला, छाती ठोकून सांगतो जगाला, छत्रपती शिवाचा मावळा, शिवाचा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येत नाही. धर्मवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. मला बोलायची संधी दिली. मला बोलायचं खूप होतं पण असं वेळ मिळाला नाही. माता मावल्या म्हणतात याला बोल तरी किती बाया टाइम झाला, 11 11:30 वाजता लागले. काही जेवण आले असतील, काही नसतील. आणि हो ते कसं आहे, विषय 11:30 वाजले. घरचीला मी सांगितलं होतं की 10:30 वाजता आपण घरी जाऊ. ते सोबतच आले घरचे, आज नसते आमचं जमलं असतं. घरचा विषय मामा आहे त्यांची इथं, त्या म्हणजे कुठं जायचं, चिंचोली जा रे, संपला कार्यक्रम, सांगतो सहज आपलं. तिला बरं वाटत तेवढं. ती म्हणले कुठं जायचं, चिंचोलीला कार्यक्रम आहे ना. हा म्हणत नाही विचारलं, मला माहिती ना, मी बघितलं तुमच्या टेट संतोरी. म्हणलं मग रे मला यायचंय, मी एवढं जमणार नाही. पुरुषी आमपणा मी एवढं जमणार नाही. कसं काय एवढं, अरे कार्यक्रमाला बायकोला कुठं सोबत येत असते ना, कुठं नवाजा म्हणतील मला लोक. ती म्हणजे तिला तुमचे सगळे मित्र आहेत, मला माहिती आहे कोण नावाले नाही म्हणणार. आणि माझ्या मामाकडे यायचंय, मला पण दुसऱ्याकडे जायचंय. नाही जमत. आता तुम्हालाही माहिती नाही म्हणलं माहेरच्या नातेवाईकाकडे झालं आणि म्हातारी झाली असते माझ्या आजोबाच्या वयाची तुम्ही. तुमची तर हिंमत झाली का कोणी शामणल्या माहेरच्या नातेवाईकाकडे तुम्ही नाही म्हणले, त्याने ऐकलं विषयाचे का. मी नाही म्हणलं पण मला थोड्या लागली भूक. मग मी म्हणलं मला भूक लागली वाढ, टिकून चिरेचा मा तोंड चिरास पडला आवाज आला, तांब्या पडला आवाज आला. म्हणले नाही मी म्हणलं भूक लागली मला वाढ ना, आता घ्या ना, आता मोडले का तुमची. मी म्हणलं नाही हो. मग मी म्हणलं तुला नेईन तेव्हा ती खुश झाली. पण ती म्हणली किती वाजता येईल, कारण उद्या पुन्हा कापूस जायचं, आम्ही शेतकरीचे. मला जायचंय कार्यक्रमाला उद्या वाशिम का, पण तिला उद्या कापूस जायचंय. मी म्हणलं काय 10:30 आपण घरी येऊ. ते म्हणजे मग येते मामी मी येणार आहे. आता टाइम झाला तिच्यामुळे मी आणि तुमच्यामुळे मी आकर्षक घेतो. खरं तर मनपूर्वक धन्यवाद तुमच्या सर्वांचे की तुम्ही मला श्रवण केलं. माझी पात्रता तेवढी, माझं पामराशी काय थोडंपणा, पायीचे वाहन पायी बरे, माझी तेवढी पात्रताही नव्हती की मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं तुमच्यासोबत मी गप्पा मारणारी, तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून. त्यामुळं मी आभार काही तुमचे मानणार नाही. आभार परके मानले असतात. मी तुम्हाला तुमचं सम दिले, तुम्ही मला तुमचं सम दिलं का नाही समजलं मला माहित नाही. त्यामुळे मी आभाराचे भार घेणार नाही, मी तुमचे आभार मानणार नाही. धन्यवाद म्हणून मला इथं बोलण्याची संधी दिली. संयोजक समितीचे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचं खरंच कौतुकास्पद कार्य. त्यांनी मागील 4 वर्ष विचारांची ही शिवगंगा आणली आणि ही शिवगंगा आपल्या गावाची वाहत चालली आहे. त्यांच्या कशाचं फळवर का, कारण समाजकार्यात आम्ही इकडे पुढे असतो, त्यांना बरंच बोलणं खावं लागतं, पैसे खात असतील, कोणी आरोप होतात. पण नाही, त्यांच्या कशाचं खरंच 30 झाल्यासारखं मला वाटेल. हे 30 चिमुकल्यांना बघून वाटलं. असं लांबच चाललंय, थांबतो. जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद.